तर हे कसे क्रॉस पॉलिनेशनसाठी वगैरे आपण ह्या व्हरायटी तुम्हाला जेव्हा केसर जातीची लागवड आपण करता तेव्हा क्रॉस पॉलिनेशनसाठी जसं कट्टीमनी, मियाजाकी, बारी, दशेरी, लंगरा, चौसा, बदामी, बेंगानपल्ली ह्या सगळ्या व्हरायटीज आपण एक 6-7% तुम्हाला देतो. म्हणजे तुमची समजा 300 रोपांची बुकिंग असेल तर एक सरासरी 20-25 रोपं आम्हीच तुम्हाला यातली देतो, जेणेकरून तुम्हाला क्रॉस पॉलिनेशनसाठी या व्हरायटीचा उपयोग होईल. ठीक आहे. हां, म्हणजे या सगळ्या व्हरायटी तुम्हाला येतील. आता ह्या जेव्हा लावायच्यात आपल्याला लागवड करायचे तेव्हा आपल्याला झिगझॅग पद्धतीने करायचे. म्हणजे तुमची लाईन आहे त्या लाईनमध्ये ह्या ज्या 7-8 व्हरायटी येणार आहेत त्याच्या पसरून आल्या पाहिजेत सगळीकडे. असं बांधावर वगैरे एका साईडला नाही लावत, पसरून आल्या पूर्ण क्षेत्रात ते पसरून, जेणेकरून ह्याचं पॉलिनेशन जे आहे ते इतर झाडांवरती होईल. क्रॉस पॉलिनेशन समजा अशी लाईन आहे, 7 लाईन आहेत आमच्या. हां, तर आता इथे 2 झिगझॅगने लावायचं असं क्रॉसने लावायचं, जेणेकरून पूर्ण या लाईन मध्ये लागलं की तो तसा क्रॉस मध्ये लागला क्रॉसमध्ये हां तसं तिरकं लावत जायचं, जेणेकरून पूर्ण शेतामध्ये पसरतील व्हरायटी आणि ह्याचे पोलन्स आपल्याला सगळीकडे